नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर. मिळणार एक वेतनवाढ, शासनाने निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 19 डिसेंबर 25 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. प्रस्तावना. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक 1881/2023 व इतर याचिकेमध्ये दिनांक 16/2/2023 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या दिनांक 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भात दिनांक 28/6/23 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 हे दिनांक 1/1/16 पासून लागू करण्यात आले आहे. सदर नियमातील नियम 10 अन्वये दिनांक 1 जुलै अथवा दिनांक 1 जानेवारी असे वेतनवाढीचे दिनांक ठरविण्यात आले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या दिनांक 20/5/25 रोजीच्या ज्ञापनाद्वारे दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञा केली आहे. त्या धर्तीवर दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासनाने शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 28/6/23 नुसार दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञा केली आहे. त्या धर्तीवर दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञा करण्यात येत आहे. त्यानुसार शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 28/6/23 मधील सूचना दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात येत आहे. सर्व विभागांनी दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत 28/6/23 रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी. दिनांक 1 जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद 7व्या वेतन आयोगात दिनांक 1/1/16 पासून अंमलात आणली असल्याने सदर तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर दिनांक 1/1/16 पासून लागू राहतील. धन्यवाद.